हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने धाबा स्टाईल पालक पनीर कसे बनवतात ते दाखवणार आहे। त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। सर्वात आधी मी पालकला ब्लंच करून घेणार आहे। तर पालक ब्लंच म्हणजे कसं करायचं, तर उकळत्या पाण्यामध्ये ना इथे मी एक जुडी पालक टाकलेली आहे। तर पालकला आधी मी स्वच्छ साफ करून घेतले, त्याच्यानंतर त्याला पाण्यातून धुवून घेतले आणि त्यानंतर पाणी एका टोपामध्ये उकळायला ठेवले। मग हे पालक मी त्या पाण्यामध्ये टाकले आणि फक्त मोजून 30 सेकंदासाठी आपल्याला ह्याला असंच ठेवायचं आहे। साइड बाय साइड एका बाउल मध्ये इथे मी थंडगार पाणी तयार ठेवलेलं आहे। तर 30 सेकंद जेव्हा होतील त्या फटाफट ह्या पालकला गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। असं केल्याने पालकचा रंग हिरवागार तसाच्या तसाच राहतो। मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पालकला व्यवस्थितपणे पिळून म्हणजे स्क्वीज करून मी ऍड करून घेतले आणि ह्याच्यामध्ये 5 मिरच्यांना टाकून ह्याची एक बारीक पेस्ट तयार करून घेतली। तर तुम्ही बघू शकता ही पालकची हिरवीगार पेस्ट इथे रेडी आहे। तर ह्याच प्रोसेसला पालकला ब्लेंच करणं असं म्हणतात। कोणताही फूड कलरचा न वापर करता एकदम हिरवगार पालकची प्युरी इथे रेडी झालेली आहे। तर हंडीमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। मग या तेलामध्ये 3 चमचे बटर टाकलेलं आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकला। जिरा थोडा तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांद्याची प्युरी टाकून घेतली। तर इथे मी 2 कांद्यांना मिक्सरमध्ये लावून बारीक पेस्ट तयार करून घेतली होती। कांदा पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत कांद्याला स्लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे। मग त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याला सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घेतले। तयार मिश्रणामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून मिश्रणाला पुन्हा एकदा ढवळवून घेतले। इथे मी 2 टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती। सर्व मिश्रणाला मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटे फ्राय करून घेतले। मग त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला तसेच पाव चमचा गरम मसाला टाकून सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले। तर ही पालक पनीरची ग्रेव्ही छान शिजावी यासाठी मी हंडीवर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवरती सर्व मसाल्यांना फ्राय करून घेतले। पालक पनीरला रिच फ्लेवर देण्यासाठी मी तयार मसाल्यामध्ये 2 चमचे काजूची पेस्ट ऍड केली। काजूची पेस्ट ऑप्शनल आहे, ऍड करायची तर करू शकता, अदरवाइज स्किप केली तरी हरकत नाही। त्याला व्यवस्थित 1 मिनिट फ्राय करून घेतले। मग मसाल्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून त्याला सुद्धा मिक्स करून घेतले। तर तयार मसाल्यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम ऍड केलेली आहे। तुमच्याकडे जर का फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय वापरली तरीही चालेल। फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय वापरल्याने आपली पालक पनीर जे आहे ते क्रीमी टेक्स्चर मध्ये तयार होतं आणि खाण्यासाठी एकदम उत्तम असं लागतं। तर ह्या पालक पनीरच्या ग्रेव्हीला कमीत कमी 1 ते 2 मिनिटे मी असेच फ्राय करून घेतले। मग त्यानंतर हंडीवरती झाकण ठेवून ह्याची मी 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घेतली आणि नंतर मी हंडीवरचे झाकण काढून पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घेतले आणि ह्याच्यामध्ये तयार केलेली पालकची प्युरी टाकली आणि पालकची प्युरी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे ही पालकची प्युरी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली। तर अशा प्रकारे आपली जी ही ग्रेव्ही आहे पालक पनीरची इथे ती तयार झालेली आहे। ही जी पालकची ग्रेव्ही आहे ती थोडीशी लाईटन साईडला गेलेली आहे, कारण मी याच्यामध्ये क्रीम आणि काजूचं पेस्ट वापरली आहे त्यामुळे। तर इथे तुम्हाला फूड कलरचा वापर करायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। तयार पालक पनीरच्या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा बटर टाकून हंडीवर झाकण ठेवले आणि 5 मिनिटे वाफ काढून घेतली। त्यानंतर हंडीवरचे झाकण काढून तुम्ही बघू शकता ही पालकची ग्रेव्ही इथे मस्त छान रेडी झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी भरपूर सारं पनीर टाकलं। इथे मी पाव किलो पनीरचा वापर केला होता। तयार पालक पनीर मध्ये 1 चमचा किचन किंग मसाला टाकून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। त्यानंतर हंडीवरती झाकण ठेवून 2 मिनिटे मी याला शिजू दिले। मग मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम पालक पनीर इथे मी सर्व केले। तर हे पालक पनीर तुम्ही नान, रोटी, चपाती, पराठा कशासोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम असं लागतं। पालक पनीर सर्व करताना मी ह्याच्यावर भरपूर सारी फ्रेश क्रीम टाकून याला मस्तपैकी एन्जॉय केलं। तर ही पालक पनीरची रेसिपी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।